लागे पाठी लागते मागणी पुढे अवघा काळ पळू नये नचले बळ करिता बोलाळ कुठे खांदा हरिवाहे पाप पुण्यात्म्याच्या शक्ती असते योजल्या श्रीपती यावे का कुलती दया सत्ता नायका मागे पुढे अवघा काळ तुका उभा पहिलं थडी तरी हे प्रकार निवडी अवघातल्या सांगडी ताफे पेटे हकारी मागे पुढे अवघा काळ नये पळू नये नचले पळ करिता कोल्हाळ कुठे खांदा हरिवाहे विठ्ठला विठ्ठला त्रिपुटीच्या योगे काही नवे कोणा जोगे एकदा लागे पाठी एक लागती मागे पुढे अवघा काळ समचरण सरोजम सांद्र नीलांबदाभम जगन निहित पाने मंडन मंडनानाम तरुण करशिमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम स्वरम चिंतयामि पंडुरंगा करो प्रथमा पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा भाऊ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती करतो कथे काळी आपण असावे जवळी त्रिपुटीच्या योगे काही नवे कोणा जोगे एक जाता लागे पाठी एक लागते मागे पुढे अवघा काळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या भंगामधून माणसाच्या एका जीवनातील किंवा साधकाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतात माणसाच्या जीवनातील अत्यंत एका मोलाच्या प्रश्नाचं उत्तर देतात आपण याच्यावर बराच विचार केला की प्रत्येक माणूस आपल्या मनासारखे घडावं आपल्या मनासारखं घडणं म्हणजे कशाला म्हणतो आपण आपल्या मनासारखं घडतं आपल्या मनासारखं घडणं कधी म्हणतो आपण कशाला म्हणतो जे आपल्याला घटना सुख देते तिला आपण काय म्हणतो आपल्या मनासारखं घडलं आहे का नाही सुखात्मक जे भोग आहे भोगाचे दोन प्रकार दुःखात्मक आणि सुखात्मक तर सुख म्हणून जे आपल्या समोर येतं सुख म्हणून येतं म्हणजे आपण त्याला सुख मानलेलं असतं ते सुख असतं का नसतं हा त्याचा वेगळा प्रश्न आहे कारण ते मला विषयाच्या सुखाला सुख मानता येत नाही असं याच्यावर अनेक प्रकाराने युक्तिवाद केला त्यात एक महत्वाचा युक्तिवाद केलेला आहे की विषयाच्या सुखाला सुख का म्हणता येत नाही कारण जे सुखरूप असतं जे वस्तू जी असते जे तिचा गुण असतो तो गुण शत्रूकडेही गेला तरी काय होत नाही बदलत नाही बरोबर आहे का नाही मला सांगा गोडी देणं हा गुळाचा धर्म आहे साखरेचा धर्म आहे गोडी देणं मग साखर जर महाराजाने खाल्ली तर गोड लागते भजन्यान खाल्ली तर गोड लागते का शुगरवाल्याला लागत असेल कडूच लागत नाही शुगरवाला खाऊ द्या नाही तर कोणी खाऊ द्या प्रत्येकाला काय लागते गोड कारण गोडी हा त्या गुळाचा काय आहे धर्म आहे मग विषयाचा धर्म जर सुख देणं असतं तर एकाला दुःख आणि एकाला सुख त्या विषयानं दिलंच नसतं महाराज
सगळ्यांना काय दिलं असतं? सुखच दिलं असतं. मग तो कुणीही असो त्याला सुख दिलं असतं. मला विषय संसारिकाला आनंद देतात, विषय परमार्थिक साधकाला दुःख देतात. विषय त्याला तर दुःख देण्याचा म्हणजे त्याच्या ते बाहेरच गेलेला. परमार्थिक साधकालाच विषय दुःख देतात का संसारिकालाही देतात? संसारिकालाही देतात का परमार्थिक साधकाला देतात? फक्त परमार्थिक साधकाला अनुकूल विषयाचंही खरं स्वरूप कळलेलं असल्यामुळे तो त्याच्यात रमत नाही, आहे का नाही? आणि मला विषय पहा तुम्ही, एक विषय जो विषय आपल्याला आनंद देतो तोच विषय आपल्या शरीराला काय देतो? दुःख देतो. आणि मग सुख देणं हा जर विषयाचा मूळ धर्म असता, स्थायी भाव असता विषयाचा सुख देणं, तर त्यानं कुणालाही काय दिलं असतं? सुखच दिलं असतं. महाराज आपण कोणत्या विषयाला सुख म्हणतो सुख नाही त्याला आपण काय करतो? म्हणतो. आपण तरी त्याला सुख का म्हणतो? तर आपण त्याला सुख म्हणतो याचं कारण शास्त्राने सांगत असताना, तुकोबराय ज्ञानोबरायांनी सांगितलं असताना आपल्याला मोठा भ्रम झालेला आहे. भ्रम तरी कशाला म्हणतात? जिथं जे नाही तिथं त्याची कल्पना होणं याचंच नाव काय? भ्रम आहे. त्याचंच नाव भ्रम आहे. त्यालाच भ्रम म्हटले. बरोबर आहे का नाही? वस्तू जशी आहे तशी कळणं याला ज्ञान म्हणतात. वस्तू अजिबात न कळणं याला अज्ञान म्हणतात. आणि जशी आहे तशी न कळता अन्य रूपानं प्रतीती होणं याला काय म्हणतात? भ्रम म्हणतात. याला भ्रमात्मक ज्ञान म्हटले, याला भ्रम म्हटले. महाराज आहे तशी कळणं याला ज्ञान म्हणतात. ज्ञानही चांगलं. भ्रमापेक्षा अज्ञान मानले संतांनी, चांगलं मानले. अज्ञान चांगलं. अज्ञान त्रास तरी देत नाही. भ्रमात्मक ज्ञान काय देतं? अज्ञानी सज्ञाना शरण येते. मला ज्याला भ्रम झालाय, बरोबर आहे का नाही, त्याला 3 प्रकारचं शास्त्रात वर्णन आलं: अज्ञान, यथार्थ ज्ञान आणि अन्यथा ज्ञान. ज्ञान ज्याला झालंय त्याचा प्रश्नच नाहीये. त्याला ज्ञान झालं त्याला तुम्ही विचारा, तुमचं प्रपंच एक झाला होता, एक समोर मिथ्या वार्ता, पुढे झाला ना मागुता, कदा कल्पांती घडेना. तो ज्याला ज्ञान झालंय त्याची ही अवस्था आहे. अज्ञानी आहे तोही अज्ञानी परवडला, पण ज्याला भ्रम झालाय, भ्रम अन्यथा ज्ञान आहे. आणि आपल्या दुःखाला अज्ञान कारणीभूत नाही, तर आपल्या दुःखाला कारणीभूत कोणतं ज्ञान आहे? अन्यथा ज्ञान. याच्यावर दृष्टांत देत असताना असा दिलाय की एखादं झुडूप आहे, मंद अंधकार आहे, मंद अंधकार आहे, आणि आपली म्हैस हरपली, आणि 2 किलोमीटर आपल्याला पुढाफार राहणे 2 किलोमीटर झुडूप दिसलं, आणि झुडुपावर भ्रम झाला. कशाचा? म्हशीचा. मला ज्याला स्पष्ट झुडूप हे म्हणून कळालं याला ज्ञान म्हणावं. ज्याला झुडूपही दिसलं नाही, म्हैसही दिसली नाही त्याला अज्ञान म्हणावं. आणि ज्याला झुडुपावर म्हैस दिसली त्याला अन्यथा ज्ञान म्हणावं. त्याला कोणतं ज्ञान म्हणावं? अन्यथा ज्ञान. मला सांगा, झुडूपही दिसलं नाही तर म्हणून 2 किलोमीटर जातोय का? नाही. यथार्थ कळालं की ही म्हैस नाही झुडूप आहे तरी जातोय का? नाही जात. आपल्याला 2 किलोमीटर जाण्याचा त्रास कोण घडवला? अन्यथा ज्ञानाने घडवला. अन्यथा ज्ञानाने घडवला. त्याला अन्यथा ज्ञान म्हणतात. आणि विषयात सुख आहे हे ज्ञान नाही, हे अज्ञान नाही, हे अन्यथा ज्ञान आहे. युक्तीनंही पटवून दिलं, प्रमाणानंही पटवून दिलं, त्याला शब्द प्रमाण दिलं, त्याला मला प्रत्यक्ष प्रमाण तुकोबरायांनी दिलं, शब्द प्रमाणही दिलं, त्याला अनुमान प्रमाणही दिलं, हनुमान प्रमाणे दिलं संतांनी त्याला. हनुमान प्रमाणे संसारी सुख धोडे तरिका शिविती गिरी राज्य टाकून गेले थोडे, तरी ते काय वेडे म्हणावे, तरी ते काय वेडे म्हणावे. आहे का नाही? तुकोबराय म्हणतात, तुकोबरायचं एक प्रमाणे बघा, तुकोबराय म्हणतात तरिका नेनते होते माझे ऋषी, जे या जनाशी दुराविले. ते काही वेडे लोक होते का? ऋषी महात्मे वेडे होते का? विठ्ठल ते काय वेडे होते का? ते सगळे जगाला
विविध कंद मुले मुळे पाला धातूच्या पोषण धातू म्हणजे शरीर काहीतरी खाल्लं हाती वास रानांतरी गेला डोळे झाकून या काय उगेची पैसे नेत्र लावून या उगेची पैसली न बोली तर ठेवे मग करू तो बरं म्हणतात बोलले नाही कोणाला काही वेळे होते का ते झाला अनुमान प्रमाण हे कोणतं प्रमाण हे विषयात चूक नाही याचं अनुमान प्रमाण अरे वेळे होते का ते त्यांचं असं झालं तर तुम्ही बघा ना अनुमान प्रमाण देत असताना आपल्याला अनेक प्रमाणात तुकोबारायांनी दिले अनुमान प्रमाण दिलं कधी कधी आपल्याला प्रत्यक्षही दिलं अरे तुम्ही ज्याच्यात राहता अनुभव घेतलाय ना तुम्ही अनुभव घेतलाय ना आता तुम्हाला कळत नाही का अरे तुम्ही नित्याचा अनुभव घेता ना विषय तुम्हाला सुख देतात का अनुभवही सांगितला शब्दाने शास्त्राचंही काय करून सांगितलं आपल्याला अनेक प्रकारानं सांगितलं महाराज पण आपला भ्रम येते बरं का ज्ञानाला शिकवायची गरज नाही आज्ञानाला शिकवणं सोपं आहे ज्याला भ्रम झालाय तो भ्रम काढणं अवघड आहे म्हणून महात्म्यांच्या मुखात नाही ते म्हणतात ज्ञानाला शिकवायची गरज नाही आज्ञानाला शिकवणं सोपं आहे पण शहाण्यानं काय म्हणतात त्याला शहाण्या माणसानं त्याला शिकवू नये फार गवट ज्ञानाला त्याला आपल्या भाषेत काय म्हणतात भ्रम झाले त्याला शिकू नये नाथ महाराज तरी काय म्हणले महाराज व्यर्था पुढे वाचा अविश्वास कोणाचा असतो ज्याला भ्रम झालाय की मला काय आहे नाही त्याला लोक करता येत आणि म्हणून आपल्याला विषयात विषय अनुकूल वाटतो तो सुखरूप नसतो तो आपल्याला अनुकूल आपण मान्यता केली आणि मला मान्यता एवढी अवघड विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे म्हणजे मला आम्हाला दिसतंय ना होत माऊली म्हणतात दिसतंय ना तरी विद्युत पुराणे का न पाहिजे जगा माझी मला विद्युत पुराणे जगा माझी का न पाहे दिसत नाही का वीज लावल्यावर दिसत नाही का 5 किलोमीटर जाऊ तू चमकलीच राहते माझी वीज चमकल्यावर दिसत नाही काय आपण डोंगरात चालू ना आपल्या जंगलात रानात चालू आज काय असतं काळा कुट्टा अंधार आभाळ आलेले काळा कुट्टा अंधार मला ज्यावेळेला कोणताच उजेड नसतो भगवंतानी क्रीडा केली माणसाला ऑटोमॅटिक डोळ्याची नजर वाढते आणि हळूहळू थोडं थोडं काय व्हायला लागतं दिसायला लागतं त्याला पण असं धावळ थोडं दिसायला लागतं पण एक चमकल्यामुळं दिसत तर नाही पण पहिलं दिसत होतं ते काय होऊन जातं
हा? चमकली की डोळे लपकतात, डोळ्यावर तो उजेड आला की पहिलं दिसत नाही काय होऊन जातं, निघून जातं. बरोबर आहे का नाही? मला सांगा, लाईट लगे नसलेली परवडती, नाही तर रातभर असलेली परवडती, पण ट्रिपा आणलेली परवडत नाही. विषयाचा लोक म्हणजे लाईनने ट्रिपा आणण्याच तुकोबारायांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं, तुकोबाराय म्हणजे मी विषयात आहे आणि सुखी आहे. माणूस ज्ञानोबाने दृष्टांत दिला. एखादा कोणी म्हणला ना मी संसारात आनंदी आहे, कोणतीच कमी नाही, आपल्याला काहीच अडचण नाही, असा जर एखादा तुम्हाला म्हटला ना, तर माऊली म्हणतात तो कसा म्हणलाय माहितीये का, ते असं म्हणण्यासारखं आहे. एक माणूस रात्री झोपला, सकाळी 9 वाजेला झोपला, 9 वाजताला काय झोप झाली म्हणला, रात्री 8ला झोपलो तर सकाळी 9लाच उठलो, म्हणजे वा. पण रात्री लाईट नव्हती म्हणला, बाहेर पाणी होता, पंखा नव्हता, मच्छर लय होते, तुम्हाला झोप कशी लागली? आम्हाला तर रात्रभर झोप लागली नाही. तो म्हणला मी गादीवरच असं झोपलो होतो की तिथं मच्छर येणार नाही. म्हणजे कोण्या गादीवर होते? म्हणजे इंगळाच्या गादीवर होतो. इंगळाच्या गादीवर मच्छर येईल का? आणि झोप आनंद लागायला काय झालं? इंगळाच्या गादीवर झोपून पहाट सुखानं झोप लागली म्हणणारा जेवढा हुशार बुद्धिमान, तेवढा संसारात मला काहीच कमी नाही म्हणणारा हुशार. सुखनिद्रा अंथुरणी इंगळाच्या अंथुरणी ज्ञानोबाराय म्हणतात. कैची सुखनिद्रा? तुकोबारायांनी हा दृष्टांत जरा वेगळ्या अर्थाने दिलाय. तुकोबाराय म्हणतात ठिकाणाच्या बाजे सुखाच्या ढेकणाच्या बाजी सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाय. वचना मूर्खत्व, ते बोलणं त्याच्या मूर्खपणाला सिद्ध करते. ढेकणं आता कमी झाली. ढेकणं काही गोष्टी आता त्या ढेकण्याची बरेच कमी झाली. ढेकणाच्या बाजावर कानावर झोपला, मला मच्छराला तरी अंगावर घेता येतं. ते पठाडे महाराज म्हणतात पा, पठाडे महाराज म्हणतात मच्छराला तरी अंगावर घेतो, पण ढेकणाला जर अंगावर घेतलं तर त्याच्या हातून विशेष कार्यक्रम होतो. ढेकणाचा कार्यक्रम अंगावर घेतल्यामुळे काय होतो? विशेष रंगतो. ढेकणाच्या बाजू सुखाची कल्पना मूर्खत्व वचन आहे पाय. मला त्याचं वचनच त्याला काय ठरवतंय? मूर्ख ठरवतंय. येडग्याच्या आवडी चिपाडी काय सोहरायांचे दृष्टांत देतात. म्हणून महाराज अशा प्रकारे ढेकणाच्या बाजूवर सुखानं झोपलो म्हणणारा जेवढा शहाणा, विंगळाच्या गादीवर झोपलो म्हणणारा जेवढा शहाणा, तेवढाच शहाणा आम्ही संसारात सुखी आहो म्हणणारा आहे. संसारात सुखी म्हणणाऱ्याचे दोनच प्रकारे, फक्त दोनच प्रकारे. संसारात मी आनंदी आहे म्हणणारा एक तर मूर्ख असेल, नाही तर एक तर स्वाभिमानी असेल. स्वाभिमान म्हणजे मूर्ख. त्याच्यातून सुधारित आवृत्ती काही शब्द चुकलेले त्याला कळायलंय म्हणजे सुधारित आवृत्ती. याच्यामुळे म्हणलं मी की त्याला कळालंय की याच्यात सुख नाही, पण सुख नाही म्हणावं तर मग त्याच्यात राहिला कसा कोणी म्हणील नाही. म्हणून थोडा त्याच्यापेक्षा जरा सुधारित आवृत्ती किंवा कसं म्हणावं बाहेर तरी काय, मग आपल्याला काय आपल्याला काय कमी आहे, आपल्याला काय कमी आहे, आपल्याला जास्त म्हणतात का आपल्याला काय कमी आहे, त्यांनाच जास्त कमी आहे.
जे म्हणतात का आता दोन चार दिवस झाले मी एका माणसाकडे गेलो होतो मला कमी नाही तो माणूस 7-8 लाख रुपये रोज कमवतो. किती रोज एका रोजाची. मला त्याच्यात मग घरी ते बंगला दाखवला 65,000 रुपये त्याच्या नुसत्या फर्निचरला लागली म्हणे. मग त्या घराला किती लागली तर ती काय करू पांडुरंगाची मूर्ती होती दारावर बनवली म्हणलं काय सुंदर मूर्ती बनवली वर असं फर्निचर मिळून 50,000 लागले असते. म्हणलं शेत किती लागले म्हणे 7 लाख रुपये. आकर्षक दिसू लागलं त्या मूर्तीच्या बाजूची डिझाईन किती लागली 7 लाख रुपये. मला एवढं तो असं सांगत होता अनुभवच तेवढं व्हायचो. पण जेव्हा ते चहा घेतला बसलो दोघा नवरा बायको 2-2.5 तास सारखी रडत होती. तुझ्या पाया पडतो म्हणजे किती काही करा पण आम्हाला एवढ्या याच्यातून बाहेर काढा. म्हणलं तू को कराय म्हणतात ते खरंच आहे गणाच्या बाजी. ज्या वेळेला असेच आपल्याला दृष्टांत दिसतात त्याला ज्ञानोबाई तुकोबारायच्या ओव्या आठवतात आणि यथार्थपणे हे तिथं सिद्ध होतं. हे भ्रमात्मक ज्ञान आहे आपलं. 7 कोटीच्या योग्य काही कोणाजोगे नव्हे याचं उत्तर देतोय मी. होणारच नाही तुकोबाराय म्हणतात होणारच नाही. महाराज तुकोबाराय म्हणतात आमचंही बरं झालं. त्रिपुटीचे दुःख प्रारब्ध सारिगे. बरोबर आहे का नाही. आमचंही बरं झालं पण आम्ही कशाच्या बाहेर गेलो त्रिपुटीच्या बाहेर गेलो नाही का नाही. त्रिपुटी वरती भेदी ऐशी म्हणून या त्रिपुटीच्या वर जावं लागेल. त्रिपुटी शब्दाचा अर्थ काय 3 फुटांना तयार झालेलं शरीर. नुसते संसार लेकर बाळक पत्नी वगैरे सोडूनही चालत नाही. तुका म्हणे नाही निरसला देह तो वरे आवगे संसारिक. देहाच्याही आपल्याला पलीकडे जावं लागेल. देहाच्याही पलीकडे. देहाच्या पलीकडे जाणं याचा अर्थ काय देहाच्या पलीकडे जाणं याचा अर्थ देहात असताना देहाचा काय सोडावा लागेल संबंध. मृत्यूनंतर देहाचा संबंध सुटलेलाच नसतो. मरणाच्या नंतर देहाचा संबंध सुटलेला नसतो. एक शरीर म्हातारं झालं म्हणून फक्त तेवढ्या पुरतं फक्त ते वसांशी जीर्णानि यथा व्याय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराचे स्वीकारीजे चैतन्यनाथे. माऊली त्यावर सगळ्या संतांनी जे मान्य केलेलं आहे देहात असताना देहाचा संबंध तोडणं याला म्हणतात त्रिपुटीच्या बाहेर जाणं. देहात असताना देहाचा संबंध तुटतो का का देहात असताना देहाचा संबंध. देहात असताना देहाचा संबंध तोडायचा म्हणजे देह आपल्यापासून बाजूला टाकायचा का काय करायचं नेमकं तर देहात असताना देहाचा संबंध तुटतो तोडला. कोणी तोडलाय सगळ्या संतांनी तोडलाय. नाही ज्यांनी संबंध संतांनी संबंध तोडला नाही ज्यांनी संबंध तोडला त्यालाच काय म्हणण्यात आलं संत म्हणण्यात आलं. ज्यांनी संबंध तोडला त्यांना संत म्हणण्यात आलं. तुकोबाराय संतांनी ज्ञानोबाराय सगळ्या संतांनी जे जे काही मला ज्या तलावरून संत झाले सृष्टी निर्मितीपासून आजही आहेत होत राहतील ते संतत्वाला त्यावेळेस गेले की त्यांनी देहाचा काय तोडला संबंध तोडला. देहाचा संबंध तोडावा लागतो. त्याच्याकरता काय करावं लागतं काय करावं लागतं साधन काय करावं लागतं त्याच्याकरता मला मुख्य साधन करावं लागतं विचाराचं. कशात तोडावा लागतो तो संबंध विचारावातून
नको विजे समाधान. कोणता विचार? देह त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुण सुधा. देह काय? देहाला म्हणा तुम्ही आता हे त्रिकुटीत याला लावली इथे, याचं उत्तर इथे हा एक पुरावा आहे की देह त्रिगुणाचा, तीन गुणांनाच बांधलेला काय आहे? देह आहे. कोणता गुण आहे याच्यात? तुकोबाराय म्हणतात नाही माझी गुण सुद्धा, एक सुद्धा याच्यात चांगला काय नाही, गुण नाही. आणि याच्यात एक सुद्धा चांगला गुण नाही, हा सतत विचार करणं. मला विचार ज्ञानोबा सुद्धा म्हणतात हा विचारुनी अहंकार सांडिजे, तरी अस्तीच वस्तू हे जे. मग आपुले स्वस्ती सहजे आपण केले हा विचारुनी अहंकार शब्दाचा अर्थ काय? अहम शब्दाचा अर्थ काय? अहम म्हणजे मी, आणि कार शब्दाचा अर्थ आहे धारण करणे. ज्यानं देहाला मी म्हणून धारण केलंय त्याचं नाव अहंकार आहे. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम या श्लोकावरून माऊली ज्ञानोबराय म्हणतात तया एक आडवावया आले दोष वैरिजे धोपटिले, तया माझी पहिले देह अहंकार. देह अहंकार पहिलं कुणाला हाणावं लागतं? अहंकार. देह अहंकार. आणि हे सगळं विचारानं करावं लागतं. अहंकार नासा निंदे ओवा, जगी ओवा जगी निंदे अहंकार नासावे. जगाला वंदनीय व्हायचंय का जगात निंदनीय व्हायचंय या अहंकारावर अवलंबून. अहंकार नासला जगी ओवळा, जगी वंदी जगी निंदी. अहंकार नासला जगी वंदी आणि ओवळा. ओवळा, ओवळा शब्दाचा अर्थ आहे पवित्र, विटाळ रहित. जगी वंदी आणि जगी निंदी हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? मला जगात वंदनीय व्हायचं का जगात निंदनीय व्हायचं? कोणाच्या हातात आहे? पण अहंकाराच्या हातात आहे. त्याच्या काय हातात आहे? अहंकाराच्या, आपल्या हातात आहे. सोडला अहंकार तर ओवळा म्हणजे पवित्र आणि वंदनीय होतो. बरोबर. आणि जग अहंकार धारण केला तर तो अपवित्र, आणि मग अपवित्र माणसं काय होतो? निंदे होतो, निंदे होतो, ओळा होतो. मला आपल्याच हातात आहे. हे अहंकाराला घालवण्याकरता विचार करावा लागतो. पण मला ज्याचं काम असं खतरनाक आहे, विचार करत असताना विचार कोणता करावा लागतो? कारण विचाराची काही काय आहे? टप्पे आहे. क्षणोक्षणाची करावा विचार करावया पार. बरं, परमार्थ करणं म्हणजे विचार करणं म्हणजे काय आहे? करावा विचार नगे याती बनते नारी नरनी देऊन काय करा? वरणी कवळ घ्यायचा करावा विचार. विचार कोणता करावा? सत काय आणि असत काय त्याचा सारखा विचार करावा लागतो. तो विचार करत असताना अनेक अडथळे येतात. मला तो विचार टिकले मुळात तो विचार यायलाच अनंत जन्माचं पुण्य लागतं.
तुकोबारायांचा ती गाथा लिहिलाय, पण ह्या गाथ्याचा विचार पटण्याकरता सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. किती पुण्य लागतं? तुकोबाराय म्हणतात अनंत पुण्य लागतं. काय पुण्य असेलच्या गाठी है ना. अनंत पुण्य लागतं म्हणतात त्याला, ते विचार यायला. जसं आता पंढरपूरची वारी चालू आहे ना, तुकोबाराय म्हणतात पंढरपूरला जाऊन म्हणायला सुद्धा काय लागतं? मनात यायला सुद्धा, की आम्ही एकदा केला नाही तो, फक्त मनात यायला सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. तसं महाराज भक्तीचा याचा बरं का महाराज मनात सुद्धा नुसतं यायला अनंत जन्माचं काय लागतं? माझी व्हावी चित्त शुद्धी आईशी वया बुद्धी भगवत कृपा पाहिजे आधी तै साधने सिद्धी पाव. भगवत कृपा पाहिजे आधी भगवत कृपा पाहिजे, की माझा काय व्हावा? चित्तशुद्धी व्हावी. विचार यायला, विचार काही सोपी गोष्ट आहे का? विचार यायला पाहिजे. बरं, तो विचार मनात आल्यानंतर वाटचाल चालू करायला धैर्य पाहिजे. आपण आपल्याला विचार नाही असं नाही, विचार आहे पण आपण वाटचाल करू शकत नाही. त्याचं मुख्य आपल्याजवळ काय आहे? धैर्य. मला धैर्य. देव सुद्धा तुकोबाराय म्हणतात कोणालाही सहकार्य करायला रिकामा नाही. देव सुद्धा सहकार्य त्यालाच करतो, कोणाला? धीरतो कारण कारण म्हणजे मूळ त्याचं उत्पत्ती धैर्य. धीरतो कारण. देव कोणाला सहकार्य करतो? पुन्हा माहितच नाही आमच्याकडे काहून देव पाहिजे. धीरतो कारण. आपल्याकडे जेव पाहत नाही, तुमच्या आमच्याकडे सगळ्याकडेच आपल्याकडे. त्याचं कारण आहे आपल्याजवळ काय नाही? धैर्य नाही. धीरतो कारण. आणि महाराज त्याला सुद्धा सात्विक धैर्य लागतं. राजस्थानात धैर्याची तर काही कामाचं नाही. राजस धैर्य आपल्याकडे काही कमी आहे का? ज्ञानोबारायांनी राजस धैर्याचं वर्णन करत असताना म्हटलंय, ज्ञानाचं वर्णन करत असताना अर्जुनानं प्रश्न विचारलाय, राजस धैर्य कमी आहे का महाराज? एकोत्तरेच्या वाडी जळते आगी घालीती उडी, ते अनायसे सुगुडी सांडिती केवी. एकोत्तरीयाच्या वाडी जळते आगी घालीती उडी. ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलाय सावकाराचा. 1 लाख रुपये व्याजाने द्यायचे महिनाभर. 1 लाख रुपयाचा आपल्याला 2,000 रुपये का 5,000 रुपये व्याजाने. व्याज किती येणार? 5,000 येणार. तर 5,000 एखादा लयच शेकड्याने जास्त नाही आला असेल तर, जास्त शेकड्याने येणार असेल 10 काय घेतो? 15 घे. ते 15 घेणार ते ओळख घेतात की 15 वाला वापस येत नाही. पण सांगा 5,000 रुपये काय येणार? व्याज येणार. 5,000 व्याज. 5,000च्या नफ्यासाठी लाख रुपये देणं म्हणजे गलती आगी तुम्ही घालणं नाही करायचं. धैर्य लागतं का नाही? लाख मोजून द्यायला काय सांगता महाराज? 5,000 येतील नाही तर लाख जातील. हे जळती आगीत ज्ञानोबारायचं दृष्टांत आहे. जळती आगीत काय घालणे? उडी घालणे. पण हे धैर्य आहे. पण राजस धैर्य. राजस धैर्य. राजस धैर्य. तामस धैर्य सुद्धा आहे. तामस धैर्याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर एवढा काळ पाठीमागे लागलेला असताना, हे कळत असताना, आपल्याला गाथा ज्ञानेश्वरी पाठ करायचं हे कळत असताना, सकाळी 9 वाजेला झोपायला कोणतं धैर्य लागतं? आणि तामस धैर्य. ज्ञानोबारायचा दृष्टांत आहे. ज्ञानोबारायांनी त्याची व्याख्या केली. मी मला कसं काय करणार आहे? 17वा अध्याय वाचा. हे तामस धैर्य. तामस धैर्य. हे कोणतं धैर्य आहे? धैर्याचे महाराज. कोणतं धैर्य आहे? तामस धैर्य. तामस धैर्य. तामस धैर्य. आपल्याजवळ सत्वगुण आहे, आपल्याजवळ रजोगुण आहे का आपल्याजवळ तमोगुण आहे, हे ज्याचं त्यालाच कळतं आहे का नाही? आपल्याला महाराज जर संसार वाढवा वाटत असेल तर आपल्याजवळ रजोगुण आपला वाढलेला आहे. आपल्याला संसारही नाही, परमार्थ नाही, खुशाल हातपाय ताना तका येईना असं जर वाटत असेल तर आपल्याजवळ तामसिक गुण आहे. आणि आपल्याला दोन्ही सोडून जर ज्ञानेश्वरी गाथा वाचत असेल तर आपल्याला सात्विक गुण आहे. सात्विक राजसी
धैर्य परमार्थात उपयोगाचं नाही, अजिबात उपयोगाचं नाही. राजसी माणूस परमार्थात जरी आला, राजसी माणूस परमार्थात जरी आला तरी तो सुद्धा ज्ञानोबरायची भाषा आहे. ज्ञानोबराय म्हणतात रजोगुणी माणूस परमार्थात आला तरी नगरीची रचावी, महावने लावावी, जळाशे निर्मावी. तो परमार्थात जरी आला तर म्हणजे मंदिराच्या बाजूला झाडं लावायचे. रजोगुणी इथं आता हे तयार करायचं, तिथं तो मठ तयार करायचा, तिथं ती खोली काढायची, तिथं हे करायचं. हा परमार्थातला कोणता गुण आहे? रजोगुण आहे महाराज परमार्थातला. संतांनी याला सुद्धा गुण कोणता म्हटलंय? कायच रजोगुण, कार्यच रजोगुणात आहे. ते परमार्थात असू द्या नाही ते संसारात असू द्या. परमार्थात जर तमोगुणी व्यक्ती आला आणि तमोगुण त्याचा गेला नाही तर तो दोनच कामं करतो. तो दोनच काम करतो, एक घ्यायचं आणि एक द्यायचं. तमोगुणी माणूस परमार्थात आला की एक घेतो आणि एक देतो. काय घेतो काय देतो? जांभाळ्या देतो आणि झोप देतो, हे का नाही? हे दोनच काम करतो, दुसरं तिसरं काम करत नाही. पापाची शिदोरी. कशाची शिदोरी आहे? पापाची. तमोगुणी तपे महाराज, तमोगुणी परमार्थात चालत नाही, रजोगुणी परमार्थात चालत नाही. धैर्य कोणतं लागतं? सात्विक लागतं. महाराज जर आपल्याला किंमत मिळवायची असेल, किंमत म्हणजे लोकांच्या दृष्टीने नाही, किंमत जर आपल्याला भगवंताच्या संतांच्या दरबारात मिळवायची असेल तर आपल्याला धैर्य लागतं. तुकोबाराय म्हणतात अधिराशी नाही चालवता, आदिराशी चालू जाता मान नाही. आणि मला तुकोबाराय खंत व्यक्त करता दुर्लभ दर्शन धीर त्याचे दर्शन दुर्लभ 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 दुर्लभ. तुकोबाराय म्हणतात एखादा कोणी धैर्यवान असणारा, भगवंताने तर म्हटलंय मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. मनुष्याना सहस्रेषु हजारो मनुष्यात एखादा निघतो. तुकोबाराय म्हणतात, भगवंत म्हणतात की भगवंताने हजारो मध्ये म्हटलंय, ज्ञानोबरायांनी तर करोडो मध्ये म्हटलंय. किती मध्ये म्हटलंय? करोडो मध्ये ज्ञानोबराय म्हणतात कुणीतरी एखादा वीर पुरुष जन्म, वीरच म्हटलंय महाराज त्यावर, वीरच म्हटले. ऐका, विषयाच्या अनुकूलतेत आनंद भोगत राहणारा आणि विषयाचं महत्व वाढवून विषय गोळा करणारा याला आपण महाराज शूर म्हणतो, वीर म्हणतो. विषयाच्या अनुकूलतेत आनंद मानून विषय गोळा करणारा खरा शूर नाही, तर विषय अनुकूल विषयाला लात मारून भजन करणारा खरा शूर आहे. त्याला धैर्य लागतं की त्याला प्रारब्ध लागतंय?
विषय बघायला धैर्य लागत नाही, त्याला काय लागतं? प्रारब्ध. पण आपल्याला ब्रह्मज्ञान झाल्यामुळे आपण त्यालाच काय मानायला लागलो? धैर्य मानायला लागलो. धैर्य म्हणतो त्याला. ते धैर्य नाही महाराज, ते धैर्य नाही, ते प्रारब्ध आहे. अनुकूल विषयाला ऐकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे. असं ऐकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया आणि पुन्हा इच्छेचे पायिक झालिया. पायिक म्हणजे दास झाले. ज्या टायमाला जे मागितलं त्या टायमाला ते अनुकूल समोर उभं राहतं, त्याला पायिक भोग म्हणतात. आणि ते न भोगावे ऐसे रुचे बामणी वीर्या वीर संत धीर समुद्र तुकोबराय म्हणतात वीर्या वीर, वीरातले वीर. आणि समुद्रासारखं त्यांचं काय आहे? धैर्य. मला सोपं वाटतं, सोपं वाटतं. कशाला धैर्य लागतो? परमार्थ काय धैर्य लागतं? लोकांना वाटतं परमार्थ नियम लटाचा आहे. अरे संसारात परमार्थ नियम लटाचा असतोय का? पण धैर्य लागतं. हा, परमार्थात येऊन संसार वाढवण्याला त्याला नाही धैर्य लागत. इकडे येऊन मग संसार वाढवत त्याला करायचं. मला तुम्हाला सोपं वाटतंय? सोपं वाटतंय? करून पहा. त्याने मी सांगतो एकच दिवस करून पहा. फक्त पेरणी वावरात पेरायचं, नाही तर मग पाळी राहिली. एकच दिवस करा तुम्ही. आता पाळी राहिली ना, आभाळाला सांगितलंय की 10-15 दिवस मुसळधार पडणार आहे. आणि मग घर लावून एकच दिवस का वाचू नका ज्ञानेश्वरी, फक्त घरात बस. विठ्ठल विठ्ठल नाही काय सांगा पुढं. खरं सांगा, गोबी वाचताना त्याला म्हणतात धैर्य. धैर्य कशाला म्हणतात माहिती का? त्याला म्हणतात धैर्य. सोपं आहे महाराज. घरी लेकरांना खायला नाही, घरी लेकरं उपवाशी मरायला लागले, विना उचलायचा तुकोबारायनी आणि भंडाऱ्यावर भजन करायला जायचं, याला काय लागतं? धैर्य लागतं. बाळा खाय माय खाय, काला चुरून खाऊ घालायला धैर्य लागत नाही. घरात काही खायला नसल्यावर लात मारून भंडाऱ्यावर जायला काय लागतं? धैर्य लागतं. मुळात धैर्यच लागतं परमार्थाला. बस धैर्याशिवाय काहीच होत नाही. त्याच्याजवळ धैर्य. मला विचार आपल्याला माहित नाही का? काय कळत नाही आपल्याला? काय कळत नाही? संसारात सुख आहे हे कळत नाही का? मनुष्य देव भगवत प्राप्तीसाठी मिळाला हे कळत नाही का? भगवंत प्राप्त करून घेतल्याशिवाय आपल्या गाडग्यातून या राजगाडग्यातून सुटका होणार नाही हे कळत नाही का? मरावं लागतं हे कळत नाही का? पहा कसा एकाची दहने सावधाच्या गुन्हे. आपण म्हणतो सुद्धा काय खरंय माणसाचं मरावं लागतंय. कोणाला कळत नाही, कोणाला कळत नाही. कोण अज्ञानी आहे महाराज? कोण अज्ञानी आहे? अज्ञानी कोण आहे? एवढं सगळं कळून एक सांगा, आपण खातोय विष खातोय आणि हे विष आपल्याला मारणार आहे हे कळून जर खात असेल तर काय म्हणावं त्याला? म्हणावे त्या मूर्खा काय आता? काय म्हणावं तुकोबाराय म्हणतात? काय म्हणावं त्याला आता? काय म्हणावं? आणि मग एक लक्षात घ्या, हे सगळं कळून सुद्धा आपल्याला ते होत नाही, याचं कारण त्याच्या पाठीमागे आपलं काय कमी आहे? धैर्य करणं. आणि पहिला पाऊल काय ज्ञानोबारायांनी उदाहरण दिले. ज्ञानोबाराय म्हणतात धैर्याचं काय काम आहे परमार्थात तुम्ही म्हणसाल. ज्ञानोबारायचं दृष्टांत देतात. ज्ञानोबाराय म्हणतात सूर्य निघलाय, आता दिसायला काय अडचण आहे का? सूर्य निघलाय, पायानं चालायचंय, पाय आपले आहे, सूर्याचा प्रकाश आहे, रस्ता डांबर आहे, तरी सुद्धा त्या रस्त्यावर चालायला काय लागतं? धैर्य लागतं. धैर्य लागतं. धैर्य लागतं. गाथा रूपी सूर्य, ज्ञानेश्वर रूपी सूर्य आपल्या जवळ निघलेला आहे. बुद्धी रूपी पाय आपले चालायलाही तयार आहे, तरी आपण त्या रस्त्याला चालू शकत नाही, कारण आपल्या जवळ धैर्य कमी आहे. विठ्ठल परमार्थात कुठं धैर्य आपलं कमी पडत आहे. त्या त्रिपुटीचा संबंध कसा पडावा ही सुरुवात चुकून. कारण तुकोबारायांनी जरी सांगितलं असेल त्रिपुटीच्या योग्य काय नव्हे कोणा योग्य, तरी त्रिपुटी कशी तोडावी हे सुद्धा असं झाले. एका अभंगात सगळा विषय येऊ शकत नाही आणि एकाच अभंगात जर सगळा विषय आला असता तर वेगळे वेगळे अभंग करायची गरज पडली नसती. आणि मग मला एका अभंगात सगळा विषय येत नाही, मग त्या अभंगात दुसरीकडे तो विषय आलेला असतो. बरोबर आहे का नाही? मग तुकोबाराय म्हणले एक काम करा, मी एका अभंगात एक विषय मांडणार नाही, विषय वेगळा वेगळा मांडेल आणि कीर्तनकारांनी त्याचा अभ्यास करावा आणि ते सगळ्याचा जोड करून लोका पुढं
सांगा कीर्तनकार काय निर्माण केले मग एका त्रिपुटीच्या योगी जरी नसेल मग त्रिपुटीचा तोडावं कशाला धैर्य लागतं विचार लागतो विचाराच्या नंतर काय लागतं धैर्य नुसता विचार असूनही चालत नाही नुसता विचार असून चालत नाही त्याला धैर्य लागतं आजच महाराज मी एक मुलाखत ऐकली एका 22 वर्षाच्या मुलानं गाथा पाठ केला 4 वर्ष लागली त्याला गाथा पाठ केला त्याच्या एका चॅनलवाल्यानं मुलाखत घेतली त्याला असं विचारलं की बाबा तुम्ही 4 वर्ष संस्थेत महाराज राहिले आणि 4 वर्ष संस्थेतून बाहेर पडल्यानंतर गाथा काय केला पाठ केला 2-2, 4-4 अभंगावर महाराष्ट्र गाजवणारे लोक आहेत आणि समाजात त्यांना चांगली काय आहे किंमतही आहे अशा वातावरणात गाथा पाठ करण्याची बुद्धी तुम्हाला का काय गरज होती गाथा पाठ करायची 4 वर्ष संस्थेत झाले विचार सागर झाला पंचदशी झाली ज्ञानेश्वरी झाली आहे नाही आणि आता नुसतं काय करायचं सीझन पुढं हे करायचं ते सोडून गाथा पाठ 4 वर्ष घालणं फुकट घातले का नाही 4 वर्ष 4 वर्ष घालायची गरज काय होती तर त्यांनी सांगितलं 4 वर्ष जरी आता सगळीकडे मीही चाललो असतो कीर्तनही केले असते पण दुःखपणाने ज्याच्या करता गाथा निर्माण केला ते फळ मला मिळालं नसतं कीर्तन करून ते फळ मला मिळत नाही जे फळ मला पदरात पाडून घ्यायचं ते कशामुळे घेतले जाणारे गाथा पाठ केल्याचं आणि मग त्यांना दुसरा प्रश्न विचारला 4 वर्ष तुम्ही आता इकडे घातले आता तुम्ही गाथा पाठ केला आता पुढची अपेक्षा म्हणजे ज्ञानेश्वरी पाठ करायची एकनाथी भागवत पाठ करायचं म्हणजे ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत आणि हे पाठ करतो तुम्हाला 10-12 वर्ष लागणार त्याच्यानंतर लोकांनी कीर्तन नाही दिले तर टाइम गेल्यावर लोकांची विसरून जाईल तोपर्यंत कीर्तन दिले नाही तर त्यांनी सांगितलं ज्यानं गाथा पाठ केलाय ज्यानं ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं आणि ज्यानं एकनाथी भागवताचं कीर्तन केलं चिंतन केलं लोकांनी कीर्तन दिले नाही असा प्रश्न विचारू नका त्याच्या अंतःकरणातून इच्छा असते की लोकांनी कीर्तन देऊच नाही तर ते चिंतन तर ते काय आहे चिंतन नाही मग नुसतं काय चिंतन ते झालं की त्याची अपेक्षाच नसते की समाजात काय करावं जावं समाजात जावं ही त्याची अपेक्षा नसते आणि समाजात जावं ही अपेक्षा असेल तर त्यानं पाठ जरी केलं तरी त्याचं चिंतन केलेलं नाही मला धैर्य मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वर्षी त्र्यंबकेश्वरला गेला असताना तिथे एक गाथा पाठ करणारा विद्यार्थी होता परत त्यानं नियम केला 1100 परिक्रमा करायची ब्रह्मगिरी 1100 तिथं आम्ही त्या अन्नपूर्णा मठात राहत होतो ते गुजरातवाल्याचं होतं वरी ते अन्नपूर्णावाले लोक तर तिथं आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहत होतो आणि तो तिसऱ्या मजल्यावर विद्यार्थी राहत होता मग 15-20 दिवस झाले तिथं आम्ही स्वयंपाक बनवायचे विद्यार्थी बनवून खायचो आम्ही परत 15 दिवस झाल्यावर स्वयंपाक बनवताना 4-5-9 जण पोरं होते सगळे साधक मंडळी आमचा असाच विषय चालला आणि मग त्यांनी तो विषय काढला त्या विद्यार्थ्याचा बघा ना असं गाथा पाठ करायला असं करायला लागला मला मी म्हणलं कुठे राहतो तो विद्यार्थी म्हणजे साधक कुठे राहतो म्हणजे महाराज आपल्याच मठात राहतोय म्हणजे आपल्या मठातून आपले 15 दिवस 20 दिवस होऊन आपली भेट नाही ओळख नाही ते म्हणजे महाराज ते आपल्या नजरेला पडतच नाही म्हणजे न पडू द्या पण जेवताना तरी कारण जास्तीत जास्त 15-20 जण जेवायला दररोज मग जेवताना तर नजरेत यायला पाहिजे ना त्यांनी सांगितलं महाराज आपण जेवायला जेवून जातो आम्ही जेवून जायचो 9 वाजता रात्रीचं 9 वाजता त्यांनी सांगितलं तो खाली 10:30 वाजता येतो आणि जे आपलं उरलं असेल ते खातो ते उरलं असेल ते खातो नसेल उरलं तर काही संबंध नाही त्याचा काहीच संबंध नाही नसेल उरलं तर पाणी प्यायचं तिथं दूध भरपूर असायचं गोशाळा होती ग्लासभर दूध प्यायचं आणि आपलं जायचं मग मी म्हणलं या महात्म्याची मला एकदा तरी दर्शन घडवा मी ते नादीच लागलो दर्शन घ्यायला गेलो तर ते पाय नाही पूजन मी माझ्यासाठी ते काय पाय पडतं मी कोणी इतके निराहंकारता आली जीवनामध्ये आणि त्यांनी मी पण विचारलंच थोडं त्यांनी मला जितके कपडे मळमळ झाली होती अशी काळी झाली मी विचारलं बुवा मला महाराज ते म्हणे मी 1100 परिक्रमा करायच्या ठरवल्या 1100 परिक्रमा दररोजची 1 करायची 800 झाल्यात म्हणे आणि त्या परिक्रमा करताना गाथा पाठ केला 27-28 अभंग पाठ झाली होती 27-28 अभंग पाठ झाली होती आणि मला हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून आसरू येत होती कशाची लोकात येण्याची काय राहिली नाही त्या महात्म्याची उलटीच राहिली नाही ज्ञानोबा तुकोबरायचे हे ग्रंथ आहे मला धैर्याशिवाय नाही पण मग धैर्य कशाला प्राप्त होईल
धैर्य प्राप्त होण्याकरता काही इथे लागेल का नाही साधन? का धैर्य आपोआप मिळणार आहे? आपोआप परमार्थात काही मिळत नाही. धैर्य कशाला प्राप्त होईल? ज्ञानेश्वरी गाथेच्या चिंतनानं काय प्राप्त होतं? धैर्य प्राप्त होतं. चिंतनानं प्राप्त होता, चिंतनानं. आणि मला चिंतन करून 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 सारखं ते मला ते शब्द, हे अक्षरे नमती रेखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला की चित्कलिका उदयिले असे एक एक नाही, एक एक धैर्य नाही, आपल्याला आधीर करण्याचं काम कुठून सुरू होतं? एकांतात आपण जर बघतो चिंतनाचा आधीर करण्याचं काम महाराज आरंभाला आपल्याला पोटाची चिंता सुरू होती. खावयाची चिंता चिंता, ही चिंता लागते मला. पुढं काय काय करू, भजन करू का? मग सारखी चिंता सुरू द्या. आणि मग ते काय होतंय, आपण चिंतन ज्या प्रमाणात करायला लागलो की त्याच्यातून ते मन येतंय बाजूला आणि देह तिथे राहते. मग पुन्हा पुन्हा मन धरून आणायचं, पुन्हा पुन्हा धरून आणायचं. आणि मग ते पोटाची चिंता घालवण्याकरता संकटाचेच प्रमाणे येतं. धनकन करो गरी चरित्र पाहतं. मला काय तुकोबारायचं चरित्र आहे? संतांनी तुकोबारायला विचारलं की तुमच्या जीवनात काय काय झालं. तुकोबारायने एकदा अगदी थोडक्यात ठळक बातम्या आपल्या जीवनातल्या 3 अभंगात काय केलेल्या आहे, ठळक बातम्या. 3 अभंगात म्हणण्यापेक्षा एकाच अभंगात सांगितल्या. आणि पुढच्या 2 अभंगात मी कसा वाईट आहे, एका अभंगात सांगितलं मी कसा वाईट आहे, आणि पुढचा एक अभंग आहे त्यात मी कशा प्रकारचं माझ्या जीवनाचा अनुकूल घटना घडल्या, असं 3 प्रकारांनी सांगितलं. काय तुकोबारायचा अभंग आहे, नैपरी बाळी या ते शूद्र वैश्य केला व्यवसाव आधी तो हा देव कुळ पूज्य नय गुरुपरी बाळीले वचन केले असा प्रश्न तुम्ही संते. आई बाप तुम्ही प्रश्न केला हे आपल्या स्वतःविषयी बोलू नये, पण तुम्ही प्रश्न केल्यामुळे मी ते बोलतोय. कारण प्रश्न विचारणारे तुम्ही संत आहात. आणि त्याच्या तुकोबारायने आपल्या जीवनातल्या ठळक बातम्या, त्या ठळक बातम्या दररोज एकदा वाचायच्या. जीवनात तुकोबारायच्या मला ठळक बातम्या जर जीवनात दररोज एकदा वाचल्या ना तर आपोआप बातमी घडली काय व्हायला लागतं ते सांगितलं ना. ते शब्द नाही, हे मंत्र आहेत, मंत्र. आणि आत्मा अवतर विद्ये मंत्र. ठळक बातमीचे स्वतः जीवनात नाही गुरुपरी पाहिजे वचन केले आता संसारे झालो अति दुखे दुखे माय बापे शेके क्रमिलिया दुष्काळे अति द्रविलेला मान स्त्री के अन्न अन्न करिता मेले. आहे का नाही?
अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात स्त्री एके अन्न अन्न करिता मी दुष्काळी आटिले द्रव्य नेले आणि पुन्हा काय नेला मान नेला. अशा प्रकारे झालं म्हणत संसारात अति दुःखी झालो. मायबापांनी जे आम्हाला प्रमुख संसार दिला होता दुष्काळ पडला त्याच्यात द्रव्य आटलं त्याच्यानंतर स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली आहे का नाही. असं सगळं तुकोबाराय त्या अभंगात सांगतात. महाराज आमच्या जीवनात काय काय घटना घडल्या आणि ज्या घडल्या त्या बऱ्या घडल्या तुकोबाराय म्हणतात. त्याच्यानंतरचा मग ऐकावंच नाही संत मी तो आगळा पतीत काय काळजी प्रीत करी तसा आदरे माझे चित्त मज गाई वाही सत्य तरलो मी नाही एकाची वाही एकदी मानती संसारे झालो अति नाही बहु पिढीलो संसारी मोडी पिशे पिठी ढोरे आहे का नाही. न पडता पुरे या विचारे राहिलो आहे का नाही. सहज सरले होते काही द्रव्ये थोडे बहु केली त्याग केला नाही धीरे तुझा याच का पत्नी पुत्र बंधू यांचा तोडीला सबंधू झालो सहज मंदू भाग्यहीन करंटा तोंड न दाखवावे जना बरे सांदी फिरे राणा एकांत तो जाना तयासाठी लागला. म्हणजे मी यात काही केलं नाही सहज माझ्या जीवनात काय झालं घडत गेलं सहज घडत गेलं सहज. आणि तुकोबारायचं चरित्र साधकाला जास्त बळ देणार आहे. इथून धैर्य धरलं तुकोबारायचं सगळे संतांचे अन्न मान धन येतो प्रारब्ध आदी आहे का नाही. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान तोषकर शिवाय अपजमान. याच्या या विचारानं पहिली पोटाची चिंता घालवली. पोटाची चिंता गेली रे गेली. स्वतःच्या पोटाची चिंता गेली की कुटुंबाविषयीची चिंता लागते. आपलं झालं हो आपण कुठेही जाऊ पण आपल्या मागे काय आहे परिवार आहे. आणि त्याला गोड शब्द दिलाय आपण कर्तव्य. त्याला गोड शब्द कोणता दिलाय कर्तव्य. मग आपल्या मागचा परिवार लेकर बाळ हे जे गुण सगळे असतील आपल्या मागचा परिवार ही चिंता लागते. ही चिंता घालवायला कोणता मार्ग तर ज्ञानेश्वरी गाथाची. ही चिंता घालवायला दुसरा काय नाही मार्ग नाही. काय मार्ग आहे त्याच्यातून अरे ज्याचं त्याचं प्रारब्ध काय आहे भिन्न भिन्न. एका संतांचं मला नाव आठवतं त्या संतांचं चरित्र मी वाचलंय. ते महाराज महान भगवत होतं त्यांचा विवाह झाला गेला त्याच्या घरच्यांनी करून एक मुलगाही झाला आणि काय त्यांना महाराज ते वैतागाला त्यांनी पत्नीला एक लहान लेकरूती आहे वर्ष दीड वर्षाचं आणि बायकोला सांगितलं हे बघ मला आता घरी राहायचं नाही मी आता माझ्या उद्धाराकरता निघून जाणार आहे. तुला मुलगा झालाय तुला यायचं तर ये नसेल यायचं तर येऊ नको. मुलगा झालाय मी आता तुझ्या बंधनातून सुटलो काही अडचण नाही. पत्नी पतिव्रत होती तिनं सांगितलं तुम्ही नसल्यावर मी कसं काय थांबणार मी येणार. त्यांनी सांगितलं तुला माझ्या बरोबर नेतो पण तुला घरचं काही बरोबर घेता येणार नाही नुसतं यावं लागेल. तिने सांगितलं काही हरकत नाही तुम्ही जिथं तिथं मी आहे मला काय तुम्ही जे खालते मी खाई. निघाले गावाच्या बाहेर 5-10 किलोमीटर गेल्यावर महाराज त्यांनी माग पाहिलं तर तुझे लेकरू जवळ. ते म्हणजे हे काय म्हणजे मुलगा आहे. ते म्हणजे तुला सांगितलं होतं ना घरचं काही घेता येणार जवळ काय जवळ काय मुलगा 1-1.5 वर्षाचा मुलगा आहे. तुला सांगितलं त्याच्या सोबत काही घेणार नाही. ते सांगितलं काय मुलगा आहे काहीच नाही मुलगा आहे. त्याने सांगितलं मुलगा ही चालणार नाही तुला यायचं असेल तर सोडून यावं लागेल अन्यथा येता येणार नाही. त्यांनी सांगितलं तिने ती पतिव्रताच मावली होती मला. तिने सांगितलं काय हरकत नाही दिलो टाकून दिल्या. आता ती आई आहे ना कसं कसं टाकलं असेल पण धर्म सांभाळायचा. निघाली महाराज गेली 25-30 वर्ष झाली. 25-30 वर्षे आय त्याला हनुमानगडीवर राहिली ती. हनुमानगडीवर मोठे मोठे ऋषी संत महात्मे त्यांचं दर्शन घ्यायचे हनुमानगडीवर राहायचे. मोठे त्यागी महात्मा मधुकरी मागून खायचे मग बायको दररोज रडायची. कोणाचं ध्यान यायचं तिला काही लेकरूच्या अंगात थोडे कोणातरी हिंसरे बसून खाल्ला असेल. 30 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांनी विचार करायचे म्हणजे तुला सगळं तू भजन करते पण एक दुःख तुला आठवत ते दुःख तुझं घालवतो बराच चाल म्हणजे आले महाराज. आणि आल्यानंतर आता दाढी वाटलेली सगळी कोण ओळखते. आणि मग आल्यानंतर लांबून त्यांनी विचारलं त्यांना महाराज अंतर्ज्ञानी महात्मा झाले. त्यांनी विचारलं इथला राजाचा युवराज कोण येऊ. त्यांनी सांगितलं आमका मुलगा आहे. म्हणजे तो मुलगा राजाला तर मुलगा नव्हता. ते म्हणजे राजा मुलगा नव्हता पण राजा एक दिवस तिकडून फिरून वनभोजन करून येत होता आणि एक लेकरू जंगलात रडताना सापडलं. राजानं असा विचार केला की देवानं आपल्याला प्रसाद त्याला राजानं ते आणलाय आणि त्याचा युवराज बनवलाय. आता पुढचा तो काय होणार आहे राजा होणार आहे. त्यांनी बायकोला सांगितलं तो तुझा मुलगा आहे. तो कोण आहे तुझा मुलगा आहे. मग ते
ज्यांनी पकडलं त्यांनी सगळं ते कडीलाच लावलं. कुठं सापडला, कसा आणला, कसा काय, किती दिवसात. मग ती बायकोला त्या सगळ्या पुन्हा पटल्या. बायको सांगितली, विचार कर, काय तू जरी किती कमवलं असतं तर राजा करू शकत होती का? किती कमवलं असतं त्या राजा करू शकत नव्हती. त्याचं नाव राजा ठेवलं असतं. पण त्याला एका राज्याचा राजा करू शकत नव्हते. आणि मग महाराज अशा संतांचे चरित्र ऐकून, असे प्रमाण ऐकून असं मनाला दृढ होतं म्हणून तिथून पुढे ते धैर्य काढून होतं. विठ्ठला विठ्ठला प्रत्यक्ष त्याच काही न पालके काही न पालटे सूट म्हणजे हव्यास करण्यानं, चिंता करण्यानं काही पालटत नाही प्रारब्ध. महाराज प्रारब्ध पालटत नाही. आपला हव्यास उलट आपल्याला काय देतो? दुःख देतो, आहे का नाही? पण ते काय नाही मन बटन बंद करून लोड कमी करायचं. मशीन बटन मशीन मशीन बंद कर. बंद कर ना. खाली अशा प्रकारे तुकोबाराय अनेक प्रकारांनी संतांनी सांगितलं. महाराज आपल्या विषयी जे आपण ज्याला संबंधी मानले त्यांचा त्याचा वैयक्तिक ज्याचं त्याचं काय आहे? प्रारब्ध आहे. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि ज्याच्या त्याच्या जीवनात ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार घडणारच महाराज ते त्याच्यात अन्यथा होणार नाही. असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी जीवन कुटुंबासाठी घातलं. जसे बनवायचे होते त्याच्या नेमके ते काय बनत गेले? जीवन घातलं महाराज, आपलं जीवन बर्बाद केलं. पण तसं अजिबात घडलेलं नाही. आणि काही ना अगदी संसाराच्या विरुद्ध जीवन, संसाराच्या अनुकूलतेच्या विरुद्ध जीवन घातलं की आज गादीवर लोळायले. असे लोक कितीतरी आहेत की ज्यांनी संसारात कसही चिंता केली नाही, अजिबात नाही, काही केलं नाही, पण संतती अशी निघाली. असंही झालं. कारण ज्याचं त्याचं वैयक्तिक काय आहे? प्रारब्ध आहे. मग ही चिंता प्रारब्धाची कुटुंबाची या विचारानं घालावं लागते. देहाची चिंता त्या विचारानं घालायची, ही चिंता या विचारानं घालायची. तेवढी नाही, त्याच्या पुढे मानमान्यतेची चिंता आहे. आपल्या लोक काय म्हणतील महत्वाची चिंता ही त्याच्या पुढची चिंता आहे. आपण जर असं करत बसलो तर लोक काय म्हणतील. आणि सगळ्यात मोठा घातक परमार्थात जर कोण असेल तर काय आहे? लोक काय म्हणतील. तुकोबाराय म्हणतात लोक काय म्हणतील. अरे लोक काही म्हणतील, कारण ज्याचं त्याला स्वतंत्र काय आहे? लोक जायचा धरिता धर्वेना अभक्ता चिरेना संत संग लोक जाईसा ओक म्हणजे उलटी. महाराज ज्याला आतून उलटी आली ती धरल्या जाते का? तो माणसात बसेल असून ज्याला ते एसटीत बसेल असू आलेली उलटी जशी लोक जाईसा ओक
धरिता धरवेना, धरायचा प्रयत्न केला तर धरता येत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात मानी येले नाही. मानिले नाही. हो तुकोबरायला सांगितलं महाराज, तुकोबरायला सगळ्या स्वैर्यधाऱ्यांनी सांगितलं वचने मानिली नाही सुहृदांची समूळ प्रपंची. वचने मानिली नाही सुहृद म्हणजे स्वैर्यधारी यांचे आम्ही शब्द ऐकले नाही. सत्या सत्याश मला तुकोबरायच्या जीवनातलं नवले जागृतीत स्वैर्यधार्य सांगत होती, ऐकलं नाही. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी. ऐक नाही, स्वप्नात गुरुचं मानलं पण जागृती स्वैर्याचं ऐकलं नाही. लोक जायचा ओक धरिता धरवेना. मला लोक काय म्हणतात काही म्हणतात, ऐका नाही. राजेला लोक समजावून सांगायचे. राजेनं सांगितलं का बाई जा ना तुम्ही, मला माझं भजन करू द्या ना, जा ना भजन करू द्या ना. मग संसारिक कुणाला म्हणावं, संसारिक कुणाला म्हणावं. आता माझी ते म्हणजे लायकी नाही म्हणायची पण राजेच्या भाषेत सांगतो. संसारिक कुणाला म्हणावं, चांगल्या प्रकारचे जे पचलंड असतात पुन्हा पुन्हा काय सांगायची गरज, पुन्हा पुन्हा सांगायला, पुन्हा पुन्हा सांगायला, पुन्हा पुन्हा सांगायला. अगं तिनं सांगितलं अगं राधे आपलं कुळ काय, अगं त्याचं कुळ काय, अगं तू कुळाचा तर विचार कर, आमचा बाकी जाऊ दे कुळाचा. संध्याती कुळ माझी श्रीरंगा वाचुनी. अगं माझा मला कुळाचा संबंध नाही, मला जातीचा संबंध नाही, मला देव पाहिजे. अष्टभोग म्हणजे मी पसलंड कशामुळे म्हणलो, पुन्हा पुन्हा लोक सांगू लागले. पुन्हा पुन्हा इथे येणारा काय म्हणतात, किती ओ शिकवाल, माझं प्रमाण आहे त्याला, किती ओ शिकवाल वेळोवेळा, शिकवाल माझं वेळोवेळा. वेळोवेळा म्हणजे दररोज ते घरच्या भाकरी वस्तू राजाला शिकवतो. एक जण आला, अगर ते माझ्याकडे काय कमी आहे, अगं खूप संपत्ती आहे माझ्याकडे, अब्जावधी करोडो रुपये येतं, तुला काय लागतं सांग. एकदा सांगितलं ना अष्टभोग भोगणे माते नाही चार. अगं मला 8 प्रकारचे भोग भोगण्याची काय नाही इच्छा नाही, कारण 8 प्रकारच्या वरची आम्ही 9विधा भक्तीचं धारण केलं. भक्ती प्रेम गोड लिहिले माये, अष्टभोग भोगणे माते नाही चार. सुगंध मोनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शयाच कुसुमम चैवम भोगाष्टकम उदारतम. हे 8 प्रकारचे भोग आहेत, ते मला भोगायची इच्छा नाही. ही लोकमान्यता ही काय करावी लागते, घालवावीच लागते. तुकोबरायांनी तर सांगितलं महाराज ज्याला परमार्थ करायचा आहे, त्याला परमार्थ सफल करायचा आहे, त्यानं पहिला त्याग कशाचा केला पाहिजे, लोकमान्यतेचा केला पाहिजे. लोकमान्यतेचा. कारण बहुता मताचे बहुत एक जन नये वाटू मन तये ठाई. बहुता मताचे बहुभाषेचे बहुजन खूप मताचे येतं. ते आपल्याला गोष्ट सांगून आता टाइम नाही, आपला टाइम संपला. गोष्ट सांगायची गरज नाही, फक्त आठवण करून देतो. महाराज एकानं ते गाढव खांद्यावर घेतलं तर म्हणतात आहे ना ते लोक बापले का बसले, एकटा बसला, पोरग बसलं पहिल्यांदा म्हणजे लाज वाटते का, म्हातारं पायी चाललंय, तरणात आठा बसलाय तो मला खरंय. मग म्हातारं बसवलं लोक म्हणे अरे जुना हाड आहे, काम केलेला हाड आहे, चालू चालू तुला काय वाटणार नाही, कवळं लेकरू खाली पायी चाललं, म्हाताऱ्या तुला लाज वाटते का, सोनं व्हायचं का. मग त्यानं काय केलं, तो म्हणला पोरग बसवतो, लोक म्हणतात मग तू गप आपले का बसले. तिसरा आला, लाज वाटते का, गाढव झालं. मग काय झालं, गाढव झालं. मग काय झालं, जीव आहे का नाही, जण बसले त्याच्यावर, लाज वाटते का तुम्हाला. ती बोलली अरे खरं आहे. मग दोघा बापल्या काही काय केलं, गाढव गळात बातलं, कांद्यावर घेतलं, पुलावून चालले, गाढवान लाता झटकल्या, दोघं बापले का आपटून मिळे.
लोक कसे आहेत, एक केलं की त्याला नाव ठेवलं, दुसरं केलं की त्यालाही नाव ठेवतात. गावात लग्न केलं तर म्हणतात मंगल कार्यालयात करायला काय झालं होतं, मंगल कार्यालयात लग्न केलं म्हणजे त्याला गाव घेऊ घालायचा कटाळा कसं करा. अरे मंगल कार्यालयात केलं तर मग त्याला गाव जीव घालायचं, सगळं गाव जात असते का तिथं. हे लोक हुशार आहे, मोजके मोजके न्यायचे म्हणून तिथं केलं, आणि गावात केलं तर याला काय झडपणी झाली का लाग द्यावा ना तिथं. मग आता त्यानं काय करावं. लग्न करून जायचं म्हणते हा मात्र हा न करिता झाला आहे का नाही. काय बहु बोलत जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता निखळ म्हणती गर्विष्ठ म्हणता नव जाता गेटीशी नाव जाता म्हणती हा गर्विष्ठ, येता जाता घर तुका बरं म्हणतात. करता काय या लोकांना, लोकच ऐसा ओक धरिता ना. अशा प्रकारचं लोकांचं काम आहे. एक केलं की एक म्हणतात. मग त्यानं मंगल कार्यालयात लग्न करावं का गावात लग्न करावं. तू जर हुशार असेल तर त्यानं ओंढे करावं. तू जर खरा हुशार असेल तर त्यानं गावातही करू नये, मारवाडी लग्न करावं, एकालाही जीव घालू नये. मान्यता टाळावीच लागते महाराज. तुकोबा राय म्हणतात म्हणून तर मी भंडारीवर जातो. नको नको मान नको तुकोबराय म्हणतात ज्याला खरं देव मिळवायचा आहे त्यानं लोकमान वमना समान मानणे एकांती राहणे विठोसाठी. मान अपमान गोवे मान गोवे मान अपमान गोवे हेच देवाचे दर्शन. परमात्मा तुम्हाला देवाचं दर्शन झालं का. तुकोबराय म्हणतात देवाचं दर्शन दुसरं नाही. ज्यानं मान अपमानाचे धनुष्य बाण गुंडाळून ठेवले हेच देवाचे दर्शन. सदा राहे समाधान. समाधान मिळणं देवाचं दर्शन आहे. आणि दुसऱ्याच्या मानाची इच्छा नाही अपमानाची इच्छा नाही तो समाधानाची. आपल्याला असमाधान करणाऱ्या या सगळ्या काय आहेत गोष्टी आहेत. म्हणून महाराज तुकोबरायांनी तर सांगितलं या सगळ्या गोष्टी याला गुंडाळून ठेवावं लागतं. म्हणून ह्या मान आणि अपमान या दोन गोष्टी मान हा एक बंधन आहे. हे आपल्याला त्रिपुटीच्या बाहेर येऊ देत नाही. कारण मानाची अपेक्षा म्हणजे देहासक्ती वाल्यालाच आहे. मानाची अपेक्षा तोडायची असेल तर देहाची काय तोडावी लागते आसक्ती. जोपर्यंत देहासक्ती आहे तोपर्यंत मान तुटतच नाही. देह बुद्धी वसे जयाचे बुद्धी वशी लोभ जया अंगी पूज्यता तो जगी सुख माने. तो जगातल्या पूज्यतेला काय मानतो सुख मानतो. अशा प्रकारे महाराज पहिली पोटाची चिंता, दुसरी आपल्या सगळे जे कुटुंब आहे याची चिंता, तिसऱ्यानंतर मानाची मान्यतेचं एक बंधन आहे आपल्याकडं. आणि हे सुद्धा देहासक्तीचं मोठं काय आहे कारण आहे. हे तीन बंधनं मुख्यतः तोडावे लागतात. आणि हे तीन बंधनं तोडल्याच्या नंतर
त्याच्यानंतर सुद्धा एकदम चिंतनात मन लागणार नाही. त्याच्यानंतर मग रिद्ध्या सिद्ध्या येतात. ज्यावेळी मानाचं बंधन तोडलं, धनाचं बंधन तोडलं, मुख्यतः 3 बंधन सांगितले, 3 प्रकारचे 5 सांगितले. महाराज तसे तर नाथ महाराजांनी 7 पास सांगितले. भ्रांतिमाटी, सप्तपास, अहमदारा, पुत्रपास, स्वजनग्रह द्रव्य पास, आशा पास 7वा. भ्रांती भ्रमिष्ठ माणसाला बांधणारे 7 पाच येतं. कोणते? भ्रांती माझी सप्तपास, अहम, दारा, पुत्र, स्वजन, ग्रह आणि दारा हे 6 आणि आशा नावाचा 7वा काय आहे? पाश आहे. हे सप्तपाश तोडी मार होती. हनुमंतरायाने कोणती किती पास तोडले? 7 पास तोडले. हे 7 पास तोडल्याशिवाय त्रिपुटी तुटत नाही. धन म्हणजे काय? इतकं काय गोट्या खेळणे इतका सोपा खेळ करायची त्याच्या गोष्टी तुकोबाराय म्हणतात भक्ती तो कठीण. आणि हे 5 कोणत्या साधनात तोडावे लागतात? ज्ञानाच्या साधनात, योगाच्या साधनात, भक्तीच्या साधनात, निष्काम कर्माच्या साधनात. कोणत्या साधनात तोडावे लागतात? भक्तीत काहीच लागत नाही, भक्तीत काहीच लागत नाही, भक्तीत काहीच लागत नाही, पण हे लागतच. महाराज हे तुटल्याशिवाय भक्ती ही होत नाही. हे तुटल्याशिवाय हे तोडायचं कशाने? भक्तीनंच तोडायचं. हे तोडायचं भक्तीनं. पण खऱ्या भक्तीला सुरुवात कुठून झाली? मग इथून पुढे सुरुवात होते. खऱ्या भक्तीला हे तोडावे लागतात. हे 5 तोडत असताना हे सगळे तोडले की मग सिद्ध्या प्रवेश करतात. रिद्ध्या प्रवेश करतात. रिद्ध्या प्रवेश साधकाच्या जीवनात येतात नाही, येतातच. साधन कोणतंही असो, रिद्ध्या सिद्ध्या आपोआप काय करतात? प्रवेश करतात. महाराज थोडं जरी साधन आपण एकांतात निवांत करायला लागलो तर हळूहळू एक सिद्धी काय करत राहते? प्रवेश करत राहते. पहिली सिद्धी प्रवेश करते मनात इच्छा आली की ती पूर्ण होते. तर तिथं सावध राहणं गरजेचं आहे. मनात इच्छा आली की ती गोष्ट काय होते? पूर्ण होते. आणि मनात आलेली गोष्ट पूर्ण व्हायला लागली की समजायचं आपल्या आता आपण त्याच्या पार गेलो. आता सगळे काय सुरू झालं आणि हे त्यात घातकी सिद्धी. मनात आलं ती गोष्ट पूर्ण व्हायला लागली की आपल्याला असं वाटतं देवाची आपल्यावर काय आहे? कृपा नाही. देवाची काय आहे? भाव कृपा. या कृपा आपल्यापासून महाराज काय की चाळवी रिद्धिसिद्धीवरी तैसा मी भिकारी नव्हे देवा. काही तो काय केले जेव्हा रिद्धिसिद्धीवरच चाळवली म्हणजे फसवली. दिले त्यांना थोडस काही. आपल्याला काय कमी आहे? ते कौरक मनापुरतं होतं माहिती का? कौरक मनापुरतं होतं. आपल्या मनात आलेल्या इच्छा पूर्ण होतात पण कौरक होतात. एकदा स्थान भ्रष्ट होईपर्यंत होतात. महाराज भक्तीच्या साधनातून स्थान भ्रष्ट झालो की मग मनात आलेलं नाही. मग जे जन वंदिती त्याची निंदा करीती. नाथ महाराज म्हणतात जे लोक त्याच्या पाया पडत होते ते म्हणते महाराज पहिल्यासारखा राहिला आता गुण येईन. पहिल्यासारखा राहिला नाही म्हणून समजायला लागलं की समजा स्थान भ्रष्ट केलं. ज्ञानोबरायचा गोड दृष्टांत आहे. ज्ञानोबराय म्हणतात एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण आपल्या विधी पाळणारा होता. सगळे विधी पाळणारा होता. त्रिकाल संध्या करणारा होता. शास्त्राचा अध्ययन करणारा होता. आणि काय दुष्टबुद्धी सुचली त्या ब्राह्मणाला? त्याने एक दिवस मासे खाण्याची इच्छा झाली. एकादशी येतात पण ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत घातले. आपल्याला सांगायला काय अडचण आहे? ज्ञानेश्वरीतला दृष्टांत झाली ना मासे खाण्याची. तो गेला जिथं मासे पकडत होते लोकांकडे सांगितलं मला काय द्या मासे. त्याच गावातले लोक होते म्हणजे अरे ब्राह्मण रे, अरे बताळे ब्राह्मण हट म्हणले तुला आम्ही देत नाही. ब्राह्मणाला देऊन आम्ही काय पाप भोगाव का? देत नाही. मिळाले का खायला? मासे खायला मिळाले नाही पण ब्राह्मणत्व राहिलं. माशाला गी भुलला ब्राह्मण पान बुडी निघाला की तेथही पावला नास्तिक वादू. एक ब्रह्मचारी बिचारा भजन करणारा मधुकरी मागून येऊ लागला. त्याला आता त्या मधुकरीचं अन्न जरी चिंतन केलं तरी ते थोडं शरीरात पाव राहिला. त्याला वाटलं गाड वासम कुस्ती करून पाहू. कोणासोबत?
गाढव ऐकत असते का तिथे गेलं गाढवाला अशा माग ते मोदुकरी छुली बाजूला आणि गाढवात संग लागलं ये म्हणला ये ते इकडून तिकडून उलट पालट गाढवा धना दम तोंडाला टाळणे ब्रह्मचर्य ही गेली गाढव ही गेली त्याचे काळ तोंड झाले जगा माझी म्हणजे ब्रह्मचर्य विचाराचं संपलं गाढव हातात आलं नाही त्याचप्रमाणे महाराज ते त्या सिद्ध्या तोपर्यंत येतात जोपर्यंत काय आहे स्थान भ्रष्ट करायचं एकदा स्थान भ्रष्ट केलं रे केलं की सिद्ध्या उपयोगाला येत नाही मग सिद्ध्या जवळ येत नाही मग त्याच्याजवळ तो सिद्धीचा पावर नाही राहिला की हेही गेलं आणि तेही गेलं सिद्ध्या अडचणी आणतात सिद्ध्यानंतर इतर देव बरं त्याच्या अगोदर शरीर अडचणी आणतात सिद्ध्या अडचणी आणतात किती किती अवघडे हे सोपं नाही त्याच्यानंतर देवदेवता अडचण आणतात कशा प्रकारच्या अडचण आणतात देवदेवता आणतात त्याच्यानंतर आपला चित्त अंतकरण आपल्याला अडचण आणतं मन अडचण आणतं महाराज मन त्याच्या पुढे मन कुठे त्याच्या पुढे मन लगेच सुरुवातीलाच मन सामान्य अडचणी नाही खरं मन आपल्याला त्रास द्यायला सुरुवात कुठून करतं तिथून पुढं करतं काय दाखवतं मन तिथून पुढं आहे का सुरुवातीला मन भीती घालतं आणि तिथून पुढं मन अनुकूल प्रसंग दाखवायला लागतं असं वाटतं की आपलं चित्त आपल्याला आता काही मिळवायची गरज नाही राहिली आपल्याला देव मिळाला अशा प्रकारचे स्वप्न काहीतरी देतं की आपल्याला त्या स्वप्नात असे दृष्टांत होत जातात हे सगळी फसवेगिरी कुणाची असते मनाची असते त्या सगळ्याला पार करावं लागतं आणि सगळ्याला पार करून गेल्याच्या नंतर त्रिपुटीच्या बाहेर जाता येतं त्रिपुटीच्या बाहेर तोपर्यंत जाता येत नाही आणि तोपर्यंत मनासारखं होत नाही एवढा अवघडे म्हणजे एवढंच अवघडे असं नाही फक्त 10 मिनिटं राहिले म्हणून तर एवढ्यावर खूप हे पुन्हा त्याच्या चिंतन करायला एक मला तुम्हाला बरं का मी अनुभव पाहिला गाथा वाचताना काही वाटत नाही गाथा वाचत असताना काही वाटत नाही ज्ञानेश्वरी वाचत असताना काही वाटत नाही असं वाटतं की आपण करायला ना आपल्या पाठही होईन काहीच नाही मला तसा मी अनुभव घेतला गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना काही वाटत नाही पण तो विषय निघाला की ते प्रमाणात त्या वव्या अशा पुढे उभ्या राहतात त्या विषयात कोणता विषय निघाला की त्या विषयातल्या वव्या आणि प्रमाण समोर येतात पुढे राहतात आणि मग त्याच्यानंतर वाटतं की गाथा चिंतनाचा ज्ञानेश्वरी चिंतनाचा आपल्याला किती फायदा व्हायला लागला आहे का नाही तिथं काय वाटत नाही तिथं काय वाटतंय तिथं काय आपल्या पाठ होता असं वाटत नाही पण नंतर त्याचा जर एकांत खरंच चिंतन केलं तर ते असे प्रमाण वव्या अशा उभ्या राहतात म्हणून एवढंच हे असं नाही त्याच्यानंतर पुन्हा त्रिपुटीच्या पुढे जायला काही टप्पे आहेत काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्याचा विचार आणि त्रिपुटीच्या पलीकडे नाहीच गेलं तर आपलं किती नुकसान आहे तुकोबराय ज्ञानोबरायच्या या अभंगानुसार किंवा तुकोबरायच्या अभंगातच पुढे ते नुकसान सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण नंतर करूया.